सर्व अंगामध्ये संपूर्ण देवता वास करत असतात. संपूर्ण. आपले देव किती आहेत खरं सांगा गड्या, कोणाला पाठ आहेत? 33 कोटी. हा 33 नाव सांगा. तेहतीस कोटी देव नाहीत हो, 33 प्रकार आहेत देवाचे. हो महाराज. असू द्या बरं तुमच्या मनासारखं महाराज. गाईच्या प्रत्येक गाईच्या शिंगामध्ये तीर्थ वसत असतात. गाईच्या मुखामध्ये अग्नी देवाचं सामर्थ्य आहे. गाईच्या शेपटामध्ये विष्णू आहे. गाईच्या पायामध्ये गंधर्व आहेत. प्रत्येक ठिकाणावर बरं काय, गाईच्या पाठीवर दोन्ही कानामध्ये अश्विनी देव आहेत. दोन्ही डोळ्यामध्ये चंद्र सूर्य आहेत. दोन्ही डोळ्यामध्ये चंद्र आणि सूर्याचा वास आहे. पाठीवर वरुण देव आहेत. असे अनेक देवांचं जे सामर्थ्य आहे ते गोमातेमध्ये आहे. आणि गोमाता पवित्र आहे. म्हणून गोमातेचं जर दर्शन घेतलं महाराज, एकदा जर गोमातेचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा जर केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होते. हे सामर्थ्य गोदर्शनामध्ये आहे. विठाला त्यामुळे गाय गोमाता पवित्र आहे. माऊलींनी खूप गोड सांगितलं बरं काय. गोमाता तर पवित्र आहे, पण गोमातेचं जे दूध आहे ते सुद्धा काय आहे? दूध सुद्धा पवित्र आहे ना. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र आणि गोड आहे. महाराज म्हणतात पाशी त्वचेची पदराड ते आवेरुनिया गोचिड अशुद्ध काय मिथी. महाराज आपल्याला कळतच नाही बरं काय नेमकं क्षीर काय आहे आणि अशुद्ध काय आहे. विठाला अशा प्रकारे ज्या ज्या वस्तू पवित्र आहेत महाराज, या सर्व वस्तूमध्ये जे पवित्र आहेत ना, मग त्या सर्व वस्तूमध्ये पवित्र जे आहेत त्यामध्ये संत महात्मे हे सुद्धा पवित्र आहेत. का तर त्या संत महात्म्याकडे जर जीव गेला तर त्या जीवाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य एकमेव महात्म्यामध्ये असते. म्हणून तुकोबरा अभंगाच्या पहिल्या